मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं आरक्षणासंदर्भातील नवीन धोरण जाहीर केलेलं आहे। आता हे धोरण खूप महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। आता विशेष म्हणजे वय असेल, शैक्षणिक पात्रता असेल किंवा कॅटेगरी वाईज ज्या माणसांनी प्रवर्ग म्हणजे विशिष्ट राखीव प्रवर्गातून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची नियुक्ती ही आता त्याच प्रवर्गामधून होणार, म्हणजे त्याच कॅटेगरीमधून होणार। ज्यांनी रिझर्व्ह कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीमध्येच पदं वाटली जाणार आहेत। म्हणजे हे निर्णय खूप महत्त्वाचा वाटतोय मला, कारण खुल्या प्रवर्गावर म्हणजे ओपनची जी जागा आहे त्या जागेवर आता त्यांना क्लेम टाकता येणार नाही। जर त्यांनी फॉर्म भरलेला आहे एका विशिष्ट कॅटेगरीमधून तर त्यांना त्याच कॅटेगरीमधून नियुक्ती त्यांची होईल, म्हणजे पोस्टिंग त्यांना त्याच कॅटेगरीमधून मिळणार। नाहीतर आधी कसं व्हायचं की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरा, ओपनमधून तुम्ही म्हणजे निवड झाल्यानंतर ओपनच्या जागेवर दावा करू शकत होतात, पण आता ते तुम्हाला दावा करता येणार नाही, खुल्या प्रवर्गातून तुम्हाला जाता येणार नाही। म्हणजे विशेष म्हणजे हे जरा योग्यच आहे, कारण आधीच एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी असं मिळून 52% आरक्षणाच्या जागा गेल्या होत्या आणि आता एसईबीसीच्या 10% वाढलेल्या आहेत, म्हणजे 62%, आणि स्वतंत्र सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS याचे 10%, म्हणजे जवळजवळ 72% जागा हे रिझर्वेशनमध्येच गेलेत आणि खुल्या प्रवर्गातील ओपनमधील मुलांना 28% जागा शिल्लक होत्या। म्हणजे हा निर्णय तसं पाहता फेअर आहे असं मला वाटतंय। बाकी याच्यावर कोण आक्षेप घेतंय आणि कोणकोणत्या प्रकारच्या चर्चा समोर येतील ते आता आपण पाहूयात। तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा।